नमस्कार गुरुजनांनो, मी पवार आपल्या सर्वांचं बेसिक टू बेस्ट या यूट्यूब चॅनलवरती स्वागत करतो. तर आज आपण आपल्या चालू घडामोडी या विषयाच्या अभ्यासासंदर्भात आजचा दैनिक अंक लोकसत्ता याविषयी सविस्तर चर्चा करणार आहोत. तर आपल्या मूळ चर्चेला सुरुवात करण्याआधी आपण आजची कोरोना व्हायरसची अपडेट घेऊयात. तर जगभरामध्ये ज्या काही पॉझिटिव्ह केसेस समोर आलेल्या आहेत त्यांची एकूण संख्या आहे 44,29,744. त्याचप्रमाणे या दुर्दैवी अशा रोगामुळे मृत झालेल्यांची संख्या आहे 2,98,174. त्याचप्रमाणे या रोगावरती मात करणाऱ्यांची संख्या सुद्धा चांगलीच आहे, ती आहे 16,59,791. आता राज्यानुसार जर या आकडेवारीचा आपण विचार केला तर सध्या महाराष्ट्राचं राज्यामध्ये सर्वाधिक केसेस या पॉझिटिव्ह केसेस समोर आलेले आहेत. त्यांची एकूण संख्या आहे 25,922. त्याचप्रमाणे या रोगावरती मात करणाऱ्यांची संख्या सुद्धा चांगलीच आहे, ती आहे 5,547. तर या दुर्दैवी अशा संसर्गजन्य रोगाने मृत पावलेल्यांची संख्या महाराष्ट्र राज्यामध्ये आहे ती 975. जवळपास 1000च्या उंबरठ्यावर ही संख्या पोहोचली असल्या कारणाने सगळ्यांमध्येच एक भीतीचं वातावरण पसरलेलं आहे. त्यानंतर गुजरात, तामिळनाडू, दिल्ली, राजस्थान या राज्यांचा क्रमशः नंबर लागतो. तर दिवसेंदिवस संख्येमध्ये लक्षणीय वाढ होत असल्या कारणानं तुम्ही सुद्धा आपल्या आरोग्याची काळजी घ्या. हा संसर्गजन्य एक रोग आहे, त्यामुळेच आपल्यामुळे इतरांनाही बाधा होणार नाही, त्यांचं आरोग्य धोक्यात होणार नाही याची सुद्धा खबरदारी बाळगा. तर आता आपण आपल्या चर्चेकडे वळूयात. तर आजच्या भागामध्ये आपण विचार या लेखामध्ये व्यवहार, विश्वास आणि सुरक्षा जी काही आपली ब्लॉकचेन टेक्नॉलॉजी आहे, त्याचप्रमाणे त्यांचं जे काही बिटकॉइन्स आहे याविषयी सविस्तरपणे जाणून घेणार आहोत. त्याचप्रमाणे कुतूहल याविषयी सुद्धा आपण चर्चा करणार आहोत. त्यानंतर संपादकीय भागामध्ये औषधाची वेळ याविषयी जे काही आता सध्या आपल्या अर्थव्यवस्थेच्या फेरबांधणीसाठी जी काही पावले उचलली गेली आहेत त्याविषयी सविस्तरपणे चर्चा आपण या औषधाची वेळ या लेखामध्ये करणार आहोत. त्यानंतर केवळ ज्ञान की कौशल्य सुद्धा या शीर्षकाखालील लेखामध्ये सध्या आपली जी काही शालेय शिक्षण प्रणाली आहे यामध्ये कशा पद्धतीने एक मूलभूत किंवा आमूलाग्र बदल करण्याची गरज ही आपल्याला कित्येक वर्षापासून भासत होती, पण या कोरोना काळाच्या अनुषंगाने यामध्ये कोणत्या प्रकारचे असे मूलभूत बदल केले जावेत याविषयी जे काही त्यांनी एक पाऊलखुणा अथवा उपाययोजना सुचवल्या आहेत तर त्याविषयी आपण सविस्तरपणे यामध्ये पाहूयात. त्यानंतर अन्वयार्थामध्ये कुरापती मागील चीनी चफ्रड जी काही आहे, आता सध्या आपल्या चीन आणि भारत या दोन देशांच्या सीमेदरम्यान जी काही एक आहे LOC म्हणजेच आपण लाईन ऑफ ऍक्च्युअल कंट्रोल जे म्हणतो, या दोन देशांच्या सैनिकांमध्ये जी काही आता सध्या एक सैनिकी कारवाया होत आहेत तर याविषयी सविस्तरपणे आपण या ठिकाणी जाणून घेणार आहोत. तर आता आपण आपल्या चर्चेला सुरुवात करूया. त्यामध्येच आपण सुरुवातीला पाहणार आहोत की संपादकीय या लेखामध्ये औषधाची वेळ या शीर्षकाखाली जो काही एक आपले संपादक काकाश्रींनी विचार व्यक्त केले आहेत त्याविषयी आपण सविस्तरपणे जाणून घेऊया. तर यामध्ये मूळ मुद्दा असा की आता आपल्या अर्थव्यवस्थेच्या उभारणीसाठी सरकारने नव्याने किती खर्च करणार आणि पतपुरवठा व अन्य कारणासाठी आधी जे काही निधी जाहीर केलेला आहे तर या योजनेमधून किती असे पैसे आपले ते करणार आहेत आपल्या अर्थव्यवस्थेकडे हे सुद्धा अजून जरी स्पष्ट झालेलं नसलं तरी येत्या काही दिवसामध्ये याविषयी अजून जे काही तपशील आहेत ते आपल्याला समजतीलच. परंतु त्याआधी एक चर्चेचा मुद्दा असा आहे की सध्या एक भीषण आर्थिक अवस्थेमध्ये हजारो स्थलांतरित मजुरांचं जे काही आपापल्या गावी केविलाने अवस्थेत परतल्यानंतर आणि वाटेत आपल्या मूळ गावी जाण्याची ओढ असलेल्या या मजुरांना वाटेमध्ये चालत असताना सुद्धा त्यांना दुर्दैवी अशा मृत्यूला सामोरे जावे लागले आहे. काही जणांना तर आपले प्राण सुद्धा गमवावे लागले आहेत. तर ही जगामधील सर्वात एक कडकडीत टाळेबंदीच्या आज 50व्या दिवसामध्ये आपण उद्योग, व्यवसाय क्षेत्रासाठी आणि एकूणच अर्थव्यवस्थेसाठी पंतप्रधान आपले जे काही नरेंद्र मोदी आहेत यांनी जाहीर केलेला तब्बल 20 लाख कोटी रुपयाचा जो काही विशेष आर्थिक मदतीचा आपण एक मनपूर्वक येथे स्वागतच करूयात. परंतु आपले आर्थिक जगत या अशा मदत योजनेसाठी कानात प्राण आणून तर त्याची वाट पाहतच होतो. आता ती प्रतीक्षा अखेर आपल्या पंतप्रधानांनी एक 20 लाख कोटी रुपयाच्या आर्थिक मदतीची घोषणा केली आणि त्या अनुषंगाने आपल्याला एक सुटकेचा म्हणा किंवा थोड्याफार प्रमाणामध्ये एक आपल्या अर्थव्यवस्थेच्या उभारणीसाठी मदतच झाली आहे. तर या घोषणामध्ये त्यांनी काय काय किंवा कोणकोणत्या उपाययोजना राबवल्या आहेत तर याविषयी आपण सविस्तरपणे या ठिकाणी जाणूयात. तर ही जी काही 20 लाख कोटी रुपयाची मदत योजना देशाच्या सकल राष्ट्रीय उत्पन्नाच्या 10% इतकी असल्याचे पंतप्रधानांनी आपल्याला
त्यांच्या घोषणेमध्ये सांगितलं आहे, जे काही आपलं भारताचं GDP आहे त्याच्या फक्त 10%च आहे. आता त्याचा तपशील देताना आपले अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी बुधवारी जाहीरही केला. आता या घोषणेचे अनेक पदर असतील आणि पुढील काही काळामध्ये किंवा काही दिवसांनी ते आपल्याला उलगडतीलही, परंतु यामध्ये मूळ मुद्दा असा आहे की सरकारने जे काही आता 20 लाख कोटी रुपयाच्या आपल्या अर्थव्यवस्थेच्या उभारणीसाठी जी काही एक मदत देऊ केली आहे, तर यामधील जे काही निम्मी रक्कम म्हणजेच 10 लाख कोटी रुपये आहेत, ही आधीच खर्च झालेली आहे व ती खर्च होईल अशी व्यवस्था तरी पूर्णतः झालेली आहे. आता याआधी जर आपण या सगळ्या गोष्टींचा आढावा घ्यायचा झाला तर फेब्रुवारी महिन्यामध्ये रिझर्व्ह बँकेमार्फत जे काही अर्थव्यवहार सोडण्यात आलेली 2.8 लाख कोटी रुपये, त्यानंतर मार्च महिन्यामध्ये 3.74 लाख कोटी रुपये ही व्याजदर करात कपात करण्याच्या आधी मार्गाने उपलब्ध झाली होती. त्यानंतरच काय 1.37 लाख कोटी रुपये म्युच्युअल फंडासाठी, त्याचप्रमाणे 50,000 कोटी रुपये हे मार्च महिन्यामध्येच टाळेबंदी सुरू झाल्या जाहीर केलेली 1.70 लाख कोटी रुपयाची जी काही विशेष मदत योजना, आधी सगळ्या खर्चांचं जर आपण बेरीज केली, यांची गोळाबेरीज केली तरी जवळपास 10 लाख कोटी रुपयांच्याच घरात जाते. आता याचाच अर्थ असा की पंतप्रधान सांगतात त्या 20 लाख कोटी रुपयातून इतकी रक्कम म्हणजे जवळपास 10 लाख कोटी रुपये ही याच्यातनं आपल्याला मायनसच करायला लागणार आहे. म्हणजेच मूळ एकूण मदत किती झाली तीच 10 लाख कोटी रुपये. जी काही 20 लाख कोटी रुपये यांनी सांगितले त्यापैकी 10 लाख कोटी रुपये तर आधीच यांनी यामध्ये खर्च केलेले आहे. आता सकल राष्ट्रीय उत्पन्नाच्या 10% रक्कम कोरोना काळावर मात करण्यासाठी खर्च होणार असल्याच्या घोषणेमागील जे काही वास्तव आहे, तर हे वास्तव काय आहे तर हेच आपण इथे समजूयात. आता सरकारने जी काही घोषणा केली आहे याच्या दुसऱ्या दिवशी आपले अर्थमंत्री जे काही निर्मला सीतारामन यांनी लघु मध्यम उद्योगाच्या या रकमेतील वाटा जाहीर केला आणि तो अत्यंत महत्वाचा आहे. याचे कारण असे की 80% पेक्षाहून अधिक अशा आपल्या अनौपचारिक अर्थव्यवस्थेमध्ये लघु उद्योगाचा हा वाटा आहे आणि तो सगळ्यात मोठा सुद्धा आहे. आता 21वे शतक सोडा, पण 20वे शतकातही उजाडले नव्हते तेव्हा लोकमान्य टिळकांनी आपल्या अग्रलेखामध्ये असं सांगितलं होतं की भारताने लघु उद्योगावर कसा भर द्यायला हवा हे त्यांनी तिथे स्पष्ट केलं होतं. परंतु त्याच अनुषंगाने सीतारामन जे काही आहे यांची या क्षेत्रासाठी सर्वात मोठी आणि दखलपात्र अशी घोषणा आहे ती कोणत्याही कारणाविना 3 लाख कोटी रुपयाचा कर्ज निधी जो काही यांनी उभारला आहे. आता याचा अर्थ असा की लघु उद्योग या निधीतून त्वरित कर्ज घेऊ शकतील आणि पहिल्या 12 महिन्यापर्यंतच काय त्यावर काही व्याज कर आकारले जाणार नाहीत. आता या अनुषंगाने एक जर बघायचं उदाहरण दाखल झालं तर इंग्लंडचे अर्थमंत्री जे काही आहेत ऋषी सुनक यांनी 2 आठवड्यापूर्वी अशी कर्ज निधी योजना जाहीर करण्याची कल्पकता त्यांनी दाखवली होती. आता तीच दखल कोविड स्कोप मध्ये आपण पाहिली सुद्धा आहे. तुम्हाला जर तो व्हिडिओ हवा असेल तर डिस्क्रिप्शन मध्ये मी त्याविषयी लिंक दिलेली आहे, तर ती तुम्ही जरूर एकदा पाहावीत. आता या पतपुरवठ्याअभावी जे काही आता लुळे म्हणूयात किंवा आपण बंद पडलेले जे काही लघु उद्योग आहेत अशा मदतीची तीव्र गरज तर होतीच, ती आता मिळेलही. परंतु त्याचप्रमाणे ज्यांची कर्ज परतफेड संकटात आहे त्यांच्यासाठी अतिरिक्त 20,000 कोटी रुपयाची योजना जी काही अर्थमंत्र्यांनी जाहीर केलेली आहे. परंतु ही योजना आधीच्याच 3 लाख कोटी रुपयाच्याच व्यापक योजनेचा भाग आहे किंवा काय हे जवळपास आपल्याला समजण्यासाठी आज काही एक पर्याय नाही आहे किंवा एक मार्ग सुद्धा नाही. आता त्याखेरीज महत्वाची दखलपात्र घोषणा म्हणजेच निधीचा निधी, त्याला आपण फंड्स ऑफ फंड जे काही म्हणतो, म्हणूनच 50,000 कोटी रुपयाची व्यवस्था करण्यात आली होती. आता ही रक्कम जी आहे ती स्वतंत्र असेल तर लघु उद्योगासाठी एकूण 3.70 लाख कोटी रुपयांची जी काही तरतूद होते, तर लघु उद्योग क्षेत्राचा आकार लक्षात घेता ही रक्कम आपल्याला एक छोटीच वाटू शकते किंवा लहानच आहे अशी आपल्याला भासेल. पण या थेट खर्चाव्यतिरिक्त लघु उद्योगाची जी काही व्याख्या बदलणे, या सरकारी उद्योगांना जे काही सरकारी कंत्राटामधील निविदामध्ये सहभागी होण्याची एक संधी आणि मुख्य म्हणजेच काय 200 कोटी रुपयापर्यंतचा कंत्राटासाठी जो काही आपण परदेशी कंपन्यांना मज्जा, या घोषणा महत्वाच्या सुद्धा या ठिकाणी ठरतात. आता व्याख्या बदलल्यामुळे लघु उद्योगांना आता बराच काळ लघु म्हणूनच घेता येईल. आता याचा तपशील तपासायला हवा आपण, कारण या लघु उद्योगाचे महाउद्योगामध्ये रूपांतर व्हावे यासाठी प्रयत्न करायचे की ते अधिकाधिक लघु उद्योगच राहावे यासाठी उपाययोजना करायचा, हा सगळ्यात मोठा एक प्रश्न आहे या ठिकाणी. तथापि या सर्वापेक्षा जे काही स्वागताचं होईल ते म्हणजेच काय की सरकारी देणी पुढील 45 दिवसात फेडण्यात येतील या अर्थमंत्र्याच्या घोषणेचा. आणि त्यानंतरच काय अजूनही आपल्या देशामध्ये अनेकाची बिले असे तरंगणारे सरकारच जे काही अजून तरंगत राहिलेले आहेत, त्यांचे बिले जे काही आहेत ते अजून काढलेले नाहीत. तर एका अंदाजानुसार ही रक्कम सुमारे 8 लाख कोटी रुपयाजवळ असावी असा एक अंदाज वर्तवला जात आहे. त्यातली लघु उद्योगाची देणी ही तातडीने दिली जाणार असतील तर या क्षेत्रातून त्यांचे स्वागत होईल. परंतु
अर्थमंत्र्यांनी बिगर बँकिंग वित्तीय संस्थांसाठी जे काही आता 30,000 कोटी रुपयाचा पतपुरवठा जाहीर केला आहे त्याचे ते आपण स्वागत करणं तर आवश्यकच आहे. आता याचं कारण रोख रकमेअभावी या कंपन्यांच्या नाकातोंडातच आता पाणी जाऊ लागले आहे. आता त्यांना आधार मिळेल अशी सुद्धा एक अपेक्षा आपण या ठिकाणी वर्तवू शकतो. तर या 30,000 कोटी पतपुरवठ्यासाठी सरकार स्वतःचीच हमी राहणार आहे का? तर ही सुद्धा बाब इथे एक दखलपात्र आपण घ्यायला हवी. आता याखेरीज जे काही कर्मचारी भविष्य निर्वाह निधीसाठी योगदान आपण 12% वरून 10% आणून सर्वसामान्यांच्या हाती दरमहा 2% अधिक रक्कम शिल्लक राहण्याची जी काही सोय ठेवली आहे, तर आपले अर्थमंत्री असे म्हणत राहिले आहेत की ही जी काही सगळी परिस्थिती आहे त्यामधून दीर्घकालीन एक नुकसानच संभवते आहे. आता या निधीतून मोठी रक्कम काढण्यासाठीची मुभा आणखी काही काळ राहील, परंतु तो आपलाच पैसा तो आता आपण काढावयास मिळणार यात आनंद मानायचा आहे की आपली म्हातारपणाची मिळकत जी काही आपण शिल्लक ठेवलेली आहे ती आताच खर्च करून मोकळं व्हायचं, हे सगळ्यात मोठा प्रश्न या ठिकाणी आहे. त्यापेक्षा मोठा सवाल असा की लोकांकडील पैशाचाच केवळ विनियोगाचे नियम बदलणं म्हणजेच काय त्याला सरकारने दिलेली आर्थिक सवलत म्हणायचं का? हा सुद्धा एक सगळ्यात मोठा प्रश्न या ठिकाणी आहे. जे काही आपल्या लोकांचाच पैसा तो कशाप्रमाणे खर्च करायचा यासाठी नियम बदलले म्हणजेच काय सरकारने आपल्याला आर्थिक सवलत दिली का? तर हे सगळ्यात मोठा जो काही इथे एक विरोधाभास आहे किंवा सरकार आपल्याला जे काही एक त्यांचा आर्थिक चातुर्यपणा दाखवून आपल्याला जी काही दिशाभूल होत आहे, तर हे सगळ्यात मोठा इथे या ठिकाणी प्रश्न आहे. आता बाकी कंत्राटदार किंवा वीज वितरण यंत्रणा, बांधकाम उद्योजकांना नियमामधून काही सूट वगैरे अनेक घोषणा अर्थमंत्र्यांनी तर केल्या आहेत. त्यामध्येच काय की आयकर भरण्याची मुदतही त्यांनी वाढवली आहे. तथापि वारंवार विचारूनही अर्थमंत्र्यांनी जी काही आपली एक वस्तू व सेवा कर जीएसटी पोटी किती रक्कम जमा झालेली आहे, तर याविषयी सरकारने आपल्याला काही सुद्धा आकडेवारीची पुरवठा केलेली नाही या ठिकाणी. तर या जीएसटी संदर्भाच्या कायद्यानुसार काय की दर महिन्याच्या पहिल्या आठवड्यामध्ये आदल्या महिन्यातील जे काही म्हणजे कर वसुली जाहीर करणे आवश्यक आहे, तो नियम तर सरकार आता बाजूला सारल्यासारखे दिसते. त्याविषयी काही त्यांनी आपल्यापर्यंत माहिती पोहोचवलीच नाही. तसेच या वाढीव खर्चासाठी पैसा कुठून येणार हे सांगण्यासही सरकारने नकार दिला आहे. हे म्हणजे असंच झाले की सर्व घोषणा होऊ देत मग त्यावर उत्तर सांगेन अशा पद्धतीचं जे काही आहे सध्या आपल्या अर्थमंत्र्यांनी एक या सगळ्या गोष्टींकडे कानाडोळा एक केलेला आहे. तर या इतक्या घोषणा करण्यास सरकारने 51 दिवस घेतले आणि आता तपशिलासाठी आणखी काही दिवसाची प्रतीक्षा करावी लागेल. आता याचनुसार आपण असंही म्हणू शकतो की औषध किती जरी गुणकारी असलं ना बाबांनो, तरी जीवनदायी असेल तर ते रोगी वाचण्याची जोपर्यंत शक्यता आहे तोपर्यंतच त्याला ते औषध द्यावे लागेल, अन्यथा त्या औषधाचा काही सुद्धा उपयोग होणार नाही. तर याच अर्थांशी आपल्याला असं म्हणता येईल की रोग्याचे काय होते ते लवकरच आपल्याला दिसूनही येईल या सगळ्या घटनांमधनं. परंतु जेव्हा आपल्याला या औषधाची आवश्यकता आहे, जोपर्यंत रोगीचे प्राण वाचण्याची शक्यता आहे तोपर्यंतच त्याच्यापर्यंत औषध पोहोचणे हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. तरच त्या औषधाचं काही मूल्यही राहील आणि त्याची उपलब्धता किंवा योग्यता ही सगळ्यांना समजून येईल. तर अशा पद्धतीने जे काही औषधाची वेळ या लेखामध्ये आपल्या संपादकीय काकाश्रींनी आपल्या शासनाने जाहीर केलेली आर्थिक मदत आणि सध्याची परिस्थिती याविषयी जे काही चित्रण केलं आहे त्याविषयी आपण सविस्तर जाणून घेतलं आहे. तर असं खूप सुंदर असा लेख होता. यामधनं वास्तवदर्शी एक चित्रण आपल्या सगळ्यांच्या डोळ्यासमोर आले आणि सरकारची जी काही एक आर्थिक चातुर्यता आहे ही सुद्धा आपल्याला या ठिकाणी जाणून येत आहे. तर असं आता आपण पुढील लेखाकडे वळूयात. तोच आहे विशेष. या भागामध्ये आपण केवळ ज्ञान की कौशल्य सुद्धा याविषयी सविस्तरपणे चर्चा करणार आहोत. तर यामध्ये मूळचा मुद्दा असा की कोरोना काळात जे काही शाळेत शिकणाऱ्या मुलांसाठी आता ऑनलाईन शिक्षणाचा जो काही बोलबाला होऊ लागलेला आहे, पण शिक्षणाची आणि जगाची यापुढील पावले ओळखून जर स्वतःच्या पायावर उभे राहण्यासाठी मुलांना सक्षम करायचे असेल तर आजच्या ऑनलाईन वर समाधानी न राहता त्यापुढे सुद्धा जाऊन आपल्याला विचार करावा लागेल. ते कसे आणि का करायचे याची रूपरेषा आपण या ठिकाणी घेणार आहोत. आता कोरोनाच्या जे काही आता महासाथीने जगच हादरून गेलेलं आहे संपूर्ण. तेच जग आता या महामारीने आपले एक आसूड एकीकडे घेत आहे, तर विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी आटोक्यात आणून जीवितहानी टाळणे आणि त्याचबरोबर काय टाळेबंदीमुळे जे काही आपलं अर्थचक्र एक थांबलेलं आहे, म्हणजेच आपण आर्थिक मंदीच्या संकटामध्ये आता गेलेलो आहोत, त्याचा सामना करत आहोत. अशा दुहेरी पातळीवर जगातील सगळ्याच देशांचे आटोकाट प्रयत्न चालू आहेत. आता हा संसर्ग आटोक्यात आल्यानंतरही पुढील अनेक दशकासाठी जगभरातील ग्राहक आणि त्यांच्या गरजा हे काय बदलत आहेत आणि त्यासाठीच आपल्या उद्योगाचा जो काही मूळ ढाचा आपण त्याला म्हणतो की बिझनेस मॉडेल, हे उद्योगशैली हे परिपूर्ण असे नव्याने कसे उभारता येईल याविषयी विचार करणं सध्या आपल्याला आवश्यक आहे.
उद्योग बदलणार म्हणजे आणखीनही काही काही बदल होणार. तर या बदलाविषयी आपण सविस्तरपणे इथे जाणून घेऊयात. आता या सगळ्यांमध्येच एक महत्त्वाचा वाटा आहे तो म्हणजे शिक्षण क्षेत्र देखील, याला काही अपवाद नाही आहे. आता तसं पाहिलं तर आपल्या शालेय शिक्षण प्रणालीमध्ये काही मूलभूत आणि आमूलाग्र बदल होण्याची सध्या काळाची गरज आहे. कित्येक वर्ष आपण त्याच्याकडे दुर्लक्ष करत होतो, पण या कोरोना काळाच्या निमित्ताने काय होईना ते सगळ्यांच्या एक नजरेसमोर आलेले आहे. तर या कोरोनामुळे ती पुन्हा एकदा आपण अधोरेखितच करावी लागेल असं म्हणतोय. आता इतकेच काय की गेल्या 3 दशकामध्ये प्रामुख्याने आपण आर्थिक उदारीकरण म्हणा, तंत्रज्ञान आणि दूरसंचार यामधील जी काही उत्क्रांती केली आहे, त्याचप्रमाणे उत्पादन आणि सेवा यांचे बदलते समीकरण यामुळे आपल्यामध्ये प्रत्येकाचे जीवनमान कसं एक बदलत चालले आहे. त्याचप्रमाणे आपली शालेय शिक्षण पद्धती, त्याचा ढाचा जो काही आहे, त्यातील विषय, त्यातील आपण जे काही मूल्यमापन प्रक्रियामध्ये राबवत आहोत, या सगळ्यांमध्ये एक रचनात्मक आणि गुणात्मक बदल हा झाला पाहिजे आणि तो तसा आतापर्यंत सुद्धा झालेला नाहीये. तर याविषयी आपण जो काही आजचे शालेय शिक्षण हे मुलांच्या सर्वांगीण विकासासाठी पूरक असण्याऐवजी आपण काय आहे सध्याचं उदासीन आणि बऱ्याच बाबतीत त्यांच्या विरोधामध्ये किंवा अडथळा आणणारच ठरलं आहे. तर आजच्या एकूणच बदलत्या परिस्थितीची वेळ साधून यामध्ये काही बदल घडवणे ही किती काळाची गरज आहे. तर याकडे आपण सगळ्यांनी लक्ष द्यायला पाहिजे. कारण या बदलाचा आपण जे काही विचार करणार आहोत, तर सध्या हे समजून घेण्यासाठी आपण याच्या वेगवेगळ्या 4 भागामध्ये समजून घेऊयात. तो म्हणजे पहिलाच की शिकवण्याची पद्धती. आता गेली कित्येक वर्ष ऑनलाईन शिक्षण पद्धती जगभरात तर रुजू आणि रूढ झालेलीच आहे. परंतु या कोरोना नंतर आता ती गरज बनली आहे. या सगळ्या जे काही शाळा वर्ग यामधील शिकवणे, क्लासरूम टीचिंग ते ऑनलाईन शिकवणे यामधील प्रवास हा एका क्लिक एवढा सुद्धा सोपा नाही आहे. कारण काय आहे की पुन्हा शाळा सुरू झाल्यानंतर वर्गामधील शिकवलेलं शिक्षण आणि ऑनलाईन घेतलेलं शिक्षण यांची सांगड घालणं सुद्धा एक महत्त्वाचंच आहे. आता याची एक धोरणात्मक पातळीवरती उपाययोजना ठरवणं हे सुद्धा आज गरजेचं आहे. तर या सगळ्यांसाठी जे काही आपण पायाभूत सुविधा म्हणा, ऑनलाईन शिक्षणासाठी जे काही आपल्याला लागणार आहे, त्यामधील विशेषतः असं म्हणावं लागेल की वीज पुरवठा आला, त्यामध्ये संगणक, स्मार्टफोन आदी उपकरणे आणि अव्याहत असे इंटरनेट संपर्क याची उपलब्ध करून देणे जितक्या महत्त्वाचे आहे, तितक्याच महत्त्वाचं आणि त्यापेक्षा जास्त गरजेचे आहे तीच की ऑनलाईन शिक्षणासाठी लागणारी जी काही सगळ्यांची मानसिकता आहे ती तयार करण्याची आहे. आता ही मानसिकता विद्यार्थ्यांच्या बरोबरीने शिक्षकांमध्ये देखील तयार करावी लागेल. आता ऑनलाईन आणि वर्गात शिकवणे या दोघांमध्ये लागणारे कौशल्य हे पूर्णपणे वेगळे आहे आणि ते आत्मसात करण्याची वृत्ती घडवल्याशिवाय हे प्रयोग सुद्धा आपले यशस्वी होणार नाहीत. तर शहरी भागामधील जे काही आता आपल्या शाळांमध्ये अशा प्रकारच्या सुविधा उपलब्ध करण्याबरोबरच ग्रामीण भागामधील ज्या काही शाळा आहेत, यामध्ये आवश्यक असलेल्या पायाभूत सुविधा या कॉर्पोरेट क्षेत्राच्या मदतीने जे काही आपण CSR निधीमधून उभा करण्यासाठी तातडीने पावले सुद्धा आपल्याला उचलावी लागणार आहेत. आता हे करत असताना दूर शिक्षणाचा ज्यालाच की आपण रिमोट लर्निंग शिक्षण प्रणालीसाठी शिक्षकांना तयार करणे, जे काही त्यांना तयार करण्यासाठी उपक्रम जे काही दिलेले आहेत, तर ते तयार करून दूर शिक्षणाचे एक कला किंवा कौशल्य विकसित केलेले जे काही शिक्षकांना आता योग्य प्रकारे मार्गदर्शन करणे हे सुद्धा एक सगळ्यात महत्त्वाची बाब या ठिकाणी आहे. कारण सध्याची परिस्थिती पाहता शिक्षणाचा दर्जा वाढवण्याची संधी साधण्याचं काम हे शिक्षणाचे जे काही धोरणकर्ते आहेत यांना युद्ध पातळीवरती करावेच लागेल. तर त्याचप्रमाणे पुढील मुद्दा असा आहे की आपली शिक्षण प्रणाली. आता कोरोनाच्या या दिवसामध्ये संपूर्ण चर्चा ही ऑफलाईन ते ऑनलाईन प्रवास एवढ्यावरच मर्यादित नाही. कारण मुळात प्रश्न हा आहे की या बदलत्या काळामध्ये जे काही वाढणाऱ्या अनिश्चिततेवर मात करता येणे, सभोवतालच्या बदलासोबत जुळवून घेणे आणि समस्या निवारण की आपण त्याला प्रॉब्लेम सॉल्व्हिंग म्हणतो, यासाठी लागणारे शिक्षण आपण मुलांना देतो का? तर हा सगळ्यात मोठा एक प्रश्न आहे. आता ही सगळी प्रणाली ज्ञान केंद्रित न ठेवता ती कशी कौशल्य केंद्रित करण्याची गरज आहे. म्हणजेच ज्ञानाऐवजी कौशल्य नव्हे तर ज्ञानापुरतेच मर्यादित न राहता कौशल्य सुद्धा यामध्ये आवश्यक आहे. आता यामधूनच आपले कित्येक विषय हे पिढ्यानपिढ्या बदललेले नाहीयेत. जर आपण या सगळ्या शिक्षण प्रणालीचा विचार केला तर. आणि त्याची धडकी भरणे आणि एक गती किंवा आवड नसतानाही आपण मुलांना जे काही यामध्ये भरडली जात आहेत, हे सुद्धा आपण एक ठिकाणी थांबवलं पाहिजे. कारण शिकवल्या जाणाऱ्या विषयामधून घडणारी मानसिकता ही सध्या आपली कशी नोकरी किंवा रोजगार म्हणा किंवा स्वयंरोजगार मिळवण्यासाठी उपयुक्त ठरते का, याचा सुद्धा विचार आपल्याला या ठिकाणी होताना दिसत नाही. तर शालेय शिक्षणाचा पाया या दृष्टीने कमकुवत राहिल्यामुळे उच्च शिक्षणाचा जो काही आपण एक डोलारा मिरू पाहत आहे, तो सुद्धा एक निरुपयोगीच ठरत आहे. ज्याचा आता पायाच कच्चा आहे, बेसिकच कच्चा आहे, तर वरती कितीही इमारत बांधून त्याचा काय उपयोग होणार नाही. एक ना एक दिवस ती तर काय धोकादायक ठरणारच आहे. तेव्हा याची सुरुवात आपण शालेय शिक्षणापासूनच करणे हे आपल्यासाठी योग्य राहील किंवा तो एक क्रम प्राप्त मानलं जाईल. आता असं सुद्धा आपण म्हणू शकतो. आता सध्याच्या एका अहवालानुसार जर आपण पाहिलं
तर तो अहवाल आहे की जागतिक अर्थमंचाचं जे काही वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम 2018 मधील द फ्युचर ऑफ जॉब या अहवालानुसार आज अस्तित्वात असलेल्या एकूण नोकऱ्याच्या प्रकारांचे काही वेगवेगळे प्रकार आहेत. यामधील 62% प्रकारच्या नोकऱ्या या 2022 पर्यंत राहणार नाहीत आणि 2030 मध्ये असतील. ज्या काही नोकऱ्या असतील त्यापैकी 85% नोकऱ्यांचे प्रकार आज आपल्याला माहित नाहीत. हे असं एक त्यांनी अहवालाद्वारे इथे नमूद केलेलं आहे. तर याचाच अर्थ असा की आपण घडवत असलेली पिढी नक्की कुठल्या प्रकारचे काम करणार बाबा, की आपल्याकडे याविषयी काही सुद्धा ठोस आता ताळेबंद नाहीये. तर अशा परिस्थितीमध्ये ज्ञानाबरोबरच जीवन कौशल्य जे काही आपण लाईफ स्किल म्हणतो विकसित करणारा अभ्यासक्रम अगदी प्राथमिक शाळांपासून सुरू करणे हे सध्या गरजेचं आहे. आता विकसित देशामधील ज्या काही शाळा अग्रेसर आहेत या कार्यामध्ये आपली मूल्य ही जागतिक पातळीवर स्पर्धा करण्यासाठी तयार करायची असतील आणि आपल्याकडे दुसरा पर्याय देखील सध्या आता नाहीये. तर शालेय अभ्यासक्रमामधून जे काही कौशल्य घडविण्याकडे भर देणे हे सुद्धा आपल्याला या ठिकाणी क्रमप्राप्तच ठरेल. आता यातूनही आणखी महत्वाचे फायदे म्हणजे तेच काय काय होतील या फायद्याकडे आपण पाहूयात. तेच म्हणजे काय की मुलांना आपल्या अंगी असलेल्या गुणांची जाणीव करून देण्यासाठी एक मदत करावी लागेल. त्याचप्रमाणे परीक्षा आणि स्पर्धा यांचे अवास्तव स्तोम कमी करून त्याचाच काही दुष्परिणामापासून लाखो मुलांना वाचवावं सुद्धा लागेल. त्यानंतरच काय तिसरं आहे तोच की नोकरी मागणारी डोकी कमी करून स्वतःच्या पायावरती उभी राहणारी पिढी तयार करण्यास ही मदत करावी लागेल आपल्याला, कारण स्वयंरोजगार निर्मिती ही सुद्धा सगळ्यात महत्वाची बाब आहे. आणि तिसरी जी बाब पाहणार आहोत तीच म्हणजे काय की आपण शैक्षणिक जबाबदारी. आता शालेय शिक्षणाचा केंद्रबिंदू हा शाळा किंवा शिक्षण मंडळे या राज्याचे जे काही आता एसएससी बोर्ड किंवा केंद्रीय सीबीएसई किंवा भारतातील खाजगी शाळांसाठी त्यांचे ICSE यांच्या पुरतच न राहता पाल्य आणि मुले हाच केंद्रबिंदू असला पाहिजे. आता याचाच अर्थ असा की मुलांची कौशल्य काही असो, शिक्षण मंडळाने जे काही वाढून ठेवलेलं आहे आपल्या समोर तर तेच मुलांनी शिकावे आणि पदवी घेतली पाहिजे. या संकल्पनेला कुठेतरी एक छेद देणं सध्या आवश्यक आहे. आता शाळेमध्ये शिकवलेले किंवा जे काही त्यांना मुलांना आपण शिकवले जातं ही मुलांची जबाबदारी नसून मुलांच्या अंगी असलेले गुण आणि कौशल्य ओळखण्यासाठी मदत करणे ही सगळ्यात मोठी त्यांची जबाबदारी आहे. आता त्यामध्ये या मुलांना पारंगत होण्यास प्रवृत्त करणे ही शाळेची आणि मंडळाची भूमिका असणे सुद्धा या ठिकाणी महत्वाचं आहे. आता हा बदल मूलगामी असेल आणि एकाएकी तो हाती घेणे शक्य नसेल, पण त्याचा आराखडा बनवून निश्चय पद्धतीने सुरुवात तर करायला हवी. सगळं काही एका दिवसात होणार नाही सगळ्यांनाच मान्य आहे, परंतु त्याचबरोबर काय आपण मुलांना चांगल्या शाळेत घातले, पुस्तके विकत घेऊन दिले आणि बाहेरील जे काही आपण ट्युशन म्हणतो किंवा प्रशिक्षण वर्ग लावून दिले की आपण मार्काचे जे काही प्रेशर एक मुलांवरती टाकत असतो, ही सगळी भूमिका जी काही सध्या पालक लोक घेत आहेत तर हे सुद्धा एक चुकीचंच आहे ठिकाणी. ही कुठेतरी जाऊन एका ठिकाणी बदलायला पाहिजे. तर ह्याच या मागचा सांगण्याचा उद्देश आहे. आता मुले घडवण्यासाठी पालक म्हणा किंवा शाळा किंवा शिक्षण मंडळ यांनी एकत्रित आणि रचनात्मक कार्यक्रम बनवून एक संयुक्तपणे आपल्याला कसं बाबा यामध्ये मूलाग्र किंवा मूलभूत बदल घडवता येईल याकडेच पाहणं हे सगळ्यांसाठीच एक लाभदायक ठरेल आणि उज्ज्वल भविष्याची कामना करण्यासाठी तो एक यशाच्या किरणच मानावा लागेल आपल्याला. तर चौथा जो काही यामध्ये एक घटक आहे तोच की परीक्षा आणि मूल्यमापन. तर यामध्ये स्पर्धात्मक परीक्षा, भूकंपट्टी या प्रकारच्या साधनाने जे काही मुलांचे किती नुकसान होते हे वेगळं सांगण्याची आपल्याला काही गरज नाही. कारण तो फक्त पोपटपंची करून जेवढं काय आहे तेवढंच पेपरमध्ये जाऊन लिहिणं म्हणजेच काय आपण सुशिक्षित झालो असं सुद्धा म्हणत नाही, किंवा आपण एक सामाजिक जाण असणारे नागरिक झालो तर असे सुद्धा नागरिक किंवा मुलं आपण घडवत नाहीत. तर त्याचवर एक उपाययोजना म्हणून आपण प्रकल्प आधारित शिक्षण, ज्यालाच की आपण प्रोजेक्ट बेस्ड लर्निंग म्हणतो, त्याचप्रमाणे रचनात्मक प्रात्यक्षिके जे प्रॅक्टिकल्स असतील किंवा इंटर्नशिप असे कितीतरी मार्ग उपलब्ध असून त्याची शिक्षणाची सांगड घालून ते सहज योजता येऊ शकतात अशा प्रकारचे आहेत. तर त्यामध्येच आणखी जर पाहायचं झालं तर क्रीडा जे की आपण स्पोर्ट्स म्हणतो, भाषा, संगीत, कला यांचा टॉपअप किंवा वरच्या मार्कासाठी विचार न होता त्याचे अभ्यासक्रम तयार करून मुलांकडे पर्याय उपलब्ध करून दिले तर पुढच्या 10 ते 20 वर्षामध्ये महाराष्ट्राचं चित्र हे सुद्धा एक वेगळंच राहील किंवा एक वेगळं चित्र आपल्याला पाहता येईल. आता जिथे आव्हाने असतात तिथे त्याच्यावर मात करून पुढे जाण्याचे मार्ग देखील असतात. ते अंगीकारण्याची फक्त आपल्यामध्ये इच्छाशक्ती असायला हवी. आता याच बाबतीत जर सध्याच्या परिस्थितीचा विचार केला तर कोरोनाचे झगडताना जगाच्या पाठीवर प्रत्येकाकडे अशीच एक दुर्दम्य इच्छाशक्ती असल्याचा प्रत्यय तर आपल्या सगळ्यांना येतच आहे. परंतु आता हीच इच्छाशक्ती योग्य तऱ्हेने वापरू शकलो तर पुढच्या पिढ्या घडवण्याचे काम जे काही आहे ते आपल्या हातातून योग्य प्रकारे होईल असंच मानावं लागेल. तसे न केल्यास आणि काय जुनेच जर आपण जे काही आहे जे जुनं आहे त्यालाच कुरवाळत बसलो तर पुढे येणारी अवस्था जी काही होणार आहे आपली ती या कोरोना महामारीपेक्षा भयंकर ठरेल. आता हे जरी वास्तव असलं तरी ते आपल्याला सुद्धा नाकारता येत नाही. तर याच अनुषंगाने
आजचा जो काही आपला लेख आहे, केवळ ज्ञान की कौशल्य सुद्धा, या लेखामध्ये आपण आपल्या शैक्षणिक प्रणालीमध्ये, शालेय शिक्षण प्रणालीमध्ये कशा पद्धतीने एक मूलभूत किंवा आमूलाग्र बदल घडवून आणण्याची आज प्रत्यक्ष गरज जी काही भासत आहे, तर याविषयी यांनी इथे भाष्य केले आहे. तर असं खूप सुंदर असे विचार यांनी मांडलेले आहेत, त्याविषयी उपाययोजना केल्या आहेत, त्या सगळ्यांना पटण्यासारख्या आहेत. आणि याविषयी आपण खरंच पाऊल उचलले पाहिजे. आपल्या मुलांना कशा पद्धतीने घडवायचं, त्यांना एक सुजाण नागरिक बनवण्यासाठी सुद्धा आपण कशा पद्धतीने पावले उचलली पाहिजेत, तर याविषयी आपल्याला भरपूर माहिती या ठिकाणी मिळालेली आहे. तर असं खूप सुंदर असा लेख होता. तर आता आपण आपल्या पुढील चर्चेकडे वळूयात. तोच आहे की कुरापती मागील चिनी चरफड. तर यामध्ये मूळ मुद्दा असा आहे की भारत आणि चीन यांच्या दरम्यान असलेले जे काही आपण लाईन ऑफ ऍक्च्युअल कंट्रोल म्हणतो, तीच म्हणजे काय, यामध्ये इथं पँगॉंग आणि नाकुला ही जे काही 2 ठिकाणं आहेत, आणि इकडे आपले चीन या देशाची आपल्याला सीमारेषा लागते, आणि इथे आपला हा भारत आहे. तर यामध्येच काय आहे की गेल्या आठवड्यामध्ये या 2 देशाची जी काही सीमारेषा आहे, ILC, या 2 ठिकाणी दोन्ही देशाच्या सैनिकांदरम्यान जे काही झटापटी झाले आहेत, तर त्याविषयी आपण जाणून घेणार आहोत. आता 5 मे रोजीच काय आहे की पूर्व लडाखमध्ये पँगॉंग सरोवराजवळ आणि 9 मे रोजी सिक्कीम मधील नाकुला सीमेजवळ झालेल्या झटापटीमध्ये दोन्ही देशाने मिळून अनुक्रमे आपण असं म्हणू शकतो की जवळपास 250 ते 150 सैनिक गुंतलेले होते त्या ठिकाणी. ही जी काही एक सीमा आहे इथे पँगॉंग झालं आणि हा नाकुला, या ठिकाणी सैनिकांमध्ये जी काही झटापटी झाली आहे, तर त्याविषयी यांनी इथे त्यांचं एक वास्तवदर्शी चित्रण केलेलं आहे. तर आता दोन्ही बाजूकडील काही सैनिक हे जखमी होण्यापलीकडे काही फारशी हानी म्हणजे जीवितहानी काही झालेली नाहीये. तरी या निमित्ताने आपण असं म्हणू शकतो की या दोन्ही देशांनी, विशेषतः दक्षिण लडाखमधील सीमेजवळ जी काही आता सैन्याने जमवाजमव केली आहे, त्याचप्रमाणे पँगॉंग सरोवर जो काही आहे, तर या ठिकाणी झालेल्या झटापटीमध्ये भारताचे कर्नल आणि मेजर हुद्द्याचे अधिकारी जखमी झालेले आहेत. तर ही सगळ्यात मोठी आपल्यासाठी एक दुर्दैवीची अथवा चिंतेची बाब म्हणावी लागेल. तर या टापूमध्ये गस्त घालणारे जे काही भारतीय सैनिकांवर चीनी सैनिकांनी कोणतीही चितावणी नसताना हल्ला केला आहे, कोणती त्यांनी पूर्वसूचना दिलेली नाही. तर यांच्याकडील दंडुक्यांना खिळे लावलेले असल्यामुळे भारतीय सैनिक हे गंभीररीत्या जखमी झाले आहेत. आता त्यानंतर भारताचे जे काही सुखोई 30 लढाऊ विमानाने या टापूत उड्डाणे केल्यानंतर तिथे चीनी हेलिकॉप्टर जे काही आहेत, ती सुद्धा आपल्याला दिसून आलेली आहे. तर हा टापू वादग्रस्त असल्याची भावना दोन्ही बाजूंकडे असल्यामुळे अशा झटापटी तिथे होत असतात. ही भारताची बरीचशी समंजस्य भूमिका. परंतु चीनचे जे काही परराष्ट्र खात्याच्या प्रवक्त्यांनी व्यक्त केलेली भूमिका मात्र काहीशी सहजोग वाटते, अशीच आपल्याला म्हणावं लागेल. कारण COVID-19च्या निराकरणासाठी भारत आणि चीन या दोन्ही देशांमध्ये सहकार्य दिसून येत आहे. अशा वेळी इतर मुद्द्यावर कोणतेही राजकारण करण्याची वेळ नाही, असं तेथील त्यांचा एक प्रवक्ता सांगतो. पण चीनचे जेच की लष्कर सीमेचे पवित्र राखण्यास कटिबद्ध असते, हे या प्रवक्त्याचे विधान वस्तुस्थितीला सध्याची वास्तविक परिस्थिती पाहता योग्य आहे असं तर आपण म्हणू शकत नाही. कारण पँगॉंग सरोवराजवळ ऑगस्ट 2017 मध्ये जे काही आपण अशाच प्रकारची एक झटापट झाली होती, त्यापूर्वीच त्या वर्षी काय की डोकलाम या भूतान, चीन आणि भारत या संयुक्त सीमा बंधूजवळ 73 दिवसाचा एक पेच सुद्धा उद्भवला होता. वारंवार असे प्रसंग येतात. त्याचे प्रमुख कारण म्हणजेच काय, या 2 देशांदरम्यान असलेल्या 3488 किमी लांबीचा प्रत्यक्ष ताबा रेषेवरील आणि बिंदूविषयी चीनकडून जे काही नेहमी एक वाद उकरले जातात, याविषयीच आहे. आता अरुणाचल प्रदेशाला चीन तिबेटचा दक्षिण भाग मानतो. तर पुन्हा या सीमा बहुतेक ठिकाणी आखण्यात आलेल्या नाहीयेत. त्यामुळेच काय की नाकुला येथे जर चीनी सैनिक भारतीय हद्दीत घुसून आपली दमदाटी करत असतात, परंतु नाकुला आणि पँगॉंग यामध्ये अंतर जे काही आहे ते जवळपास किती आहे, 2500 किलोमीटरचं अंतर आहे. बघा, हे पँगॉंग आणि नाकुला या शहरामध्ये कितीचं आहे, या 2 स्थानामध्ये 2500 किमीचं अंतर आहे. आता एकाच आठवड्यात अशा 2 दूरस्थ ठिकाणी झटपटीसारख्या थिल्लरपणा करण्याची काय आवश्यकता होती? चीनला तसे करण्याची काही आवश्यकता नसताना सुद्धा ते जे काही कारवाया करत आहेत, तर चीनला तसे करावेसे का वाटते? याचं कारण असं आहे की सध्याचे जे काही कोविडमय जागतिक आपण अडचणीत म्हणा किंवा या महामारीच्या विळख्यात आपण असताना चीनच आपणच जगाचे कसे तारणार आहोत याविषयी तो काही करू शकतोय, असं जे काही त्या देशाच्या नेतृत्वाचा समज झालेला आहे. यामधूनच जागतिक आरोग्य संघटनेच्या जे काही बैठकीसाठी तैवानच्या उपस्थितीला चीननं जो काही आक्षेप दर्शवला होता, हे सुद्धा आपण एक या ठिकाणी असं म्हणू शकतो की चीन सध्या आपणच जगाचे नेतृत्व करणारे, जगाचे तारणार कसे आहोत, ह्या जो काही त्यांनी एक गैरसमज करून घेतलाय, तर याविषयी त्यांनी इथे आक्षेप घेतलाय. तर याच उन्मादातून काय झालं की भारताशी कुरपती त्यांनी काढलेले आहेत. आता वास्तविक दोन्ही देशामध्ये जे काही राजकीय आपण म्हणू की राजनैतिक संबंध
प्रस्थापित होण्याला आज जवळपास 70 वर्ष पूर्ण होत आहेत. आता डोकलाम पश्चात वुहान येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि चीनचे अध्यक्ष शी जिनपिंग यांची भेट झाली होती. तर त्यावेळी काय झाले की त्या डोकलामची पुनरावृत्ती टाळण्यासाठी दोन्ही देशाच्या लष्करांदरम्यान संवाद सेतू बळकट करण्याबाबत त्यांचं एक मतैक्य झाले होते आपले भारताचे पंतप्रधान आणि चीनचे पंतप्रधान यांच्यामध्ये. परंतु चीनच्या चरफरोडीचे आणखी एक कारण म्हणजे डोकलामप्रमाणे काही वेळी भारतीय लष्कराने झटापट सुरू केल्यानंतर नेमस्त भूमिका घेण्याचे कटाक्षाने टाळले आहे. चीननं तर टाळलेलंच आहे. आता वाढत्या क्षमतेबरोबरच वाढत्या जबाबदारीचे भानही यावे लागते. ही जी काही भूमिका आहे इथे कुठेतरी वाटते की आपल्या पंतप्रधानांनी एक विसरून या प्रकारची जी काही भूमिका त्यांनी घेतली आहे तर ती सगळ्यात एक चुकीची आहे. किंवा त्याचप्रमाणे काय की चीनने जी काही त्यांनी एक सध्या भूमिका घेतली आहे की आम्हीच पूर्ण जगाचे तारणार आहोत, आम्ही काही करू शकतो, हे सुद्धा एक चुकीचं आहे या ठिकाणी. तर याविषयीच आपले पंडित जवाहरलाल नेहरूंनी असं म्हटलं होतं की सर्वाधिक ताकदवान राष्ट्र हे नेहमीच सर्वाधिक भयग्रस्त असतं, असं नेहरूंनी जे काही आपल्याला अमेरिकेबाबत म्हटलं होतं. तर हे दोन्ही वचनं जे काही आहेत आपल्याला कुठेतरी हे चीनच्या बाबतीमध्ये एक प्रखरतेने लागू होत आहेत असंच या ठिकाणी दिसून येत आहे. तर या आजच्या अन्वयार्थ या लेखामध्ये आपण हाच अन्वयार्थ घेतला आहे की राष्ट्र जरी किती ताकदवान असले तरी ते नेहमी सगळ्यांसाठी एक भयग्रस्तच असू शकतं. तर अशा पद्धतीचा अन्वयार्थ आपण या ठिकाणी एक जाणून घेतला आहे. सध्या भारत आणि चीन यांच्या सीमेवरती जो काही एक आता लष्करांच्या झटापटी होत आहेत तर याविषयी सविस्तरपणे वर्णन या ठिकाणी केलेलं आहे. तर असो, खूप सुंदर असा लेख होता आहे आणि यामधून आपण योग्य तो अन्वयार्थ घेतलेला सुद्धा आहे. तर आपण आज चालू घडामोडी या विषयाच्या अनुषंगाने आजचा दैनिक अंक लोकसत्ता याविषयी सविस्तर चर्चा केलेली आहे. तर आजची चर्चा तुम्हाला कशी वाटली हे जरूर कळवा आणि शक्य होईल तोपर्यंतच आपले जे काही अभ्यास करणारे मित्रमैत्रिणी असतील किंवा आपले मित्रपरिवार आहेत त्यांच्यापर्यंत सुद्धा त्यांच्या अभ्यासामध्ये खंड पडू नये, त्यांना चालू घडामोडी याविषयी ते नेहमी अपडेट राहावेत, यासाठी हा माझा व्हिडिओ त्यांच्यापर्यंत जरूर पोहोचवा अशीच एक आशा व्यक्त करतो. धन्यवाद.